सरप्राईज बॅचलर पार्टी आम्ही प्लॅन केलेली. देवकुंडी करण्यामागील महत्त्वाचा उद्देश हाच की आपण इष्ट देवतांचं स्मरण करावं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅव गॉड ब्लेस यू, हॅपी लाईफ. मी आता आलो एक केक शॉपमध्ये इथे कार्टर रोडला. आम्ही छायाचं आणि करणचं सरप्राईज, छायाचं ब्राईड टू बी सरप्राईज आणि ब्राईड टू बीचं सरप्राईज आणि करणचं बर्थडे होता 20th. सो त्याला एक आम्ही सरप्राईज देणार आहोत. सो त्यासाठी आम्ही इथे केक ऑर्डर करायला आलो आणि आम्ही एक म्हणजे असंच आलो आहे म्हणून मौके पे चौका आम्ही मारतो आहे. आम्ही हा आहे डच आल्मंडचा केक. सो वी जस्ट गिव्ह इट अ ट्राय, लेट्स सी कसं आहे आणि मग अकॉर्डिंगली आम्ही आमची ऑर्डर प्लेस करू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता की लग्नाची तयारी खूप जोरात चालू आहे आणि तुम्ही डेकोरेशन बघून घ्या आधी. आणि अजूनही काम बाकी आहे, तर तुम्हाला फायनल व्ह्यू उद्या बघायला नक्कीच मिळेल. आणि आज आम्ही छायासाठी बॅचलर पार्टी डिसाईड केलेली आहे. सरप्राईज बॅचलर पार्टी आम्ही प्लॅन केलेली. सो आज आम्ही छायाला सरप्राईज बॅचलर पार्टी देणार आहोत. तर त्याची तयारी झाली आहे. थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. तर बघूया आपण काय काय. तिला अजून माहिती नाही आहे. आम्ही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केली होती. ती रेडी होते. सो मी तिला घेऊन येते लगेच थोड्या वेळात. आणि तिथे सगळं केक आणि डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. तर अवधूत तुम्हाला दाखवेल तिकडे काय काय तयारी केली आहे आपण ते. आणि मी तिला पटकन घेऊन येते. तर भेटूया लवकरच. लेट्स गो गाइस. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की छायाला खूपच सरप्राईज आपला आवडलेला आहे आणि तिची हॅपीनेस बघून आम्हालाही खूप आनंद झाला. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही सरप्राईज प्लॅन करतो आणि जर त्यांना ते सरप्राईज खूप आवडतं ना, तेव्हा त्याचा आनंदच वेगळा असतो. कारण की तेव्हा जाऊन कुठेतरी ते सरप्राईज सक्सेसफुल झालेलं असतं. आणि तुम्ही इकडे बघू शकता की छाया खूप खुश आहे. तिला खूप सरप्राईज आवडलं ते. आणि हो, तिने हा विचारही नव्हता केला की आम्ही तिचं ब्राईड टू बी करू म्हणून. पण ते आम्ही केलं तिच्यासाठी. वेळात वेळ काढून कसंही असो, पण छोटंफार एक सेलिब्रेशन जे तिला आयुष्यभर लक्षात राहील, त्याच्यासाठी हे सेलिब्रेशन आम्ही तिच्यासाठी केलं आणि तिला खूप आवडलं. याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. सो ही आहे नेक्स्ट डेची क्लिप. आणि इथे छायाला आता मेहंदी लागते. तर तुम्हाला तर माहीत आहे की ब्राईडला मेहंदी लावायला जवळपास 3-4 तासापेक्षा जास्त लागतात. म्हणून तिची मेहंदी आम्ही दुपारपासून सुरू केली होती. आणि बघू शकता तुम्ही की ऑलमोस्ट खूप झालेली आहे. 2 हात झालेले आहेत आणि एका पायावरही झालेली आहे. सो ऑलमोस्ट तिची मेहंदी डन होत आली आहे आणि खूप खूप सुंदर मेहंदी काढलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की आमची ब्राईड आता रेडी झालेली आहे मेहंदीसाठी आणि खूप 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 सुंदर दिसते आहे.
जवळपास 1 वर्षापासून एवढी धावपळ चालू आहे आणि या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो, की छायाची हळदी असेल, मेहंदीला असं करू, नंतर लग्नासाठी काय-काय तयाऱ्या चालू होत्या आणि या सर्व तयाऱ्या जेव्हा आता सुरू झाल्या आहेत, तेव्हा जाऊन एक मनात अजूनच एक धुगधुगी निर्माण झालेली आहे. ती म्हणजे जी आता ही लहान माझी छोटीशी बहीण आहे, ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. ते म्हणतात ना, बहीण फक्त बहीणच नसते, तर ती तुमची सुख-दुःखाची खरी साथीदार असते. कधी रडवते तर कधी हसवते, अशी ही बहीण सगळ्यांच्या आयुष्यात असो. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं मेहंदी प्लॅटर पण एकदम छान रेडी झालेलं आहे आणि खूप छान दिसतंय. सो आता असे खूप छान छान प्लॅटर्स मिळतात मार्केटमध्ये. सो छायाचं इथं फोटोशूट चालू असताना आम्ही फॅमिलीसोबत फोटो काढले, थोड्याशा रील्स रेकॉर्ड केल्या आणि इथे मी आहे आणि तुम्हाला माझा लूक कसा वाटला मला नक्की सांगा. गुजराती नाही, गुजराती हिंदी क्या लोग आणि ही क्लिप जी आहे ती लग्नाच्या आदल्या दिवशीची क्लिप आहे, म्हणजेच हळदीच्या दिवशीची मॉर्निंगची क्लिप आहे, ज्याच्यात माझ्या मामी आता देवकुंडीची तयारी करत आहेत. सो आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण खूप सारे रिच्युअल्स फॉलो करतो वेडिंगच्या वेळेस. त्यातलंच हे एक रिच्युअल आहे जे प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये सगळेजण रिच्युअल फॉलो करतात, ते म्हणजे देवकुंडीची पूजा करणं. तर सगळ्यात सुरुवात आधी जी होते ती देवकुंडीच्या पूजेपासूनच होते, लग्नाची सुरुवात. तर इथे आता मामी देवकुंडीची तयारी करतायत, तर आपण फायनल लुक बघूया देवकुंडीची तयारी झाल्याच्या नंतर. हॅलो गाईज, वेलकम बॅक. लग्नाच्या घरात काय काय तयारी चालू आहे ते जाणून घेण्याची तुम्हाला आतुरता तर खूपच लागलेली असेल, हो की नाही? सो मी तुम्हाला दाखवते की सध्या काय चाललंय. तर हो, आज आहे हळदीचा कार्यक्रम. सो हळदीचा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होईल. आता 4, 4:30, 5 वाजले असतील, जवळपास 5 वाजले असतील. लग्नाच्या घरात इतकी कामं असतात की वेळेचा काहीच भान राहत नाही आणि संध्याकाळ ऑलमोस्ट होत आली आहे आणि हळदीची तयारी चालू आहे आणि उद्या रुखवतासाठीही आम्हाला खूप काही गोष्टी पॅक करायच्या होत्या. त्या आम्ही दुपारी जाऊन पॅक केल्या आणि ते तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय पॅक करून आणले. इथे बऱ्यापैकी जे रुखवताचं सामान आहे ना, आमच्या देत असतात. स्वीट्स देतात, काही फळं देतात, भांडे देतात. जे आपल्या पसंतीने तुम्हाला द्यायचं असतं ते देऊ शकता. तर त्याप्रमाणे आम्हीही काही तयारी इथे करून ठेवले आहे. इथे पण आहेत जे काही स्नॅक्स आयटम आहेत जे पॅक करून आणलेले आहेत. आणि आजचा हा आमच्या नवरीचा कॉस्ट्यूम आहे हळदीसाठी, तर त्याचा लुक तर मी तुम्हाला लवकर शेअर करेनच. तर मित्रांनो, हळदीच्या आधी छायाचा चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे. तर आधी चुडा भरण्याची काय काय तयारी केली आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि पहिला चुडा भरून घेऊया आणि त्याच्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू करूया. तर मित्रांनो, इथे आई आता लग्न मंडपाची पूजा करत आहे आणि ती पूजा झाल्याच्या नंतर आपण देवकुंडीची पूजा सुरू करणार आहोत. तर देवकुंडीची ही तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, फक्त पूजा आता सुरू होईलच. तर मित्रांनो, आता इथे देवकुंडीच्या पूजेची स्थापना झालेली आहे. तर बस आता पूजा सुरू करायची आहे. पण पूजा सुरू करायच्या आधी सध्या एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे लग्न मंडपाची पूजा करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी लग्न मंडपाची पूजा करून घेऊया आणि देन त्याच्यानंतर आपण देवकुंडीची पूजा सुरू करूया.
सो मित्रांनो, अशा प्रकारे आपली देवकुंडीची जी पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता देवकुंडी खूप छान सजवली आहे आमच्या मामींनी. तर आपण देवकुंडीची पूजा का करतो याचं कारण आता मी मामांना विचारेन, कारण की मामांना त्याचं बऱ्यापैकी माहिती आहे, तर ते तुम्हाला चांगलं एक्सप्लेन करू शकतील. देवकुंडी करण्यामागील महत्त्वाचा उद्देश हाच की आपण इष्ट देवतांचं स्मरण करावं, आपल्या पूर्वजांना सुद्धा स्मरून त्यांना या ठिकाणी विधियुक्त पूजन करावं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवावा. पुढील आयुष्य सुख समृद्धी शांती ऐश्वर्य आणि भरभराट यासाठी ही पूजा आपण प्रत्येक ठिकाणी विवाहापूर्वी आयोजित केलेली असते. या ठिकाणी काळे परिवार आणि पाटील परिवार यांच्या शुभविवाहानिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमांच्या अगोदर ही देवकुंडी करणे ही आम्ही आमचे संस्कृतीचे आद्य लक्षण समजतो. आणि तुम्ही इथे बघू शकता आता छाया ही देवकुंडीची पूजा करत आहे आणि ही पूजा जवळपास 1.25 महिना आपल्याला ठेवावी लागते. या सरळ. सो आता इथे सगळे हळदीसाठी रेडी झालेले आहेत ऑलमोस्ट. हा जोडा असा सुखी राहू दे, पण अशी नजर नको लागू दे, बायको पण खुश राहू दे. हॅलो, जय माता दी. बघा आज मी इथे आली आहे खारमध्ये. आमच्या छाया दीदीचाच लग्न आहे आणि मी बधाई घ्यायला आली आहे. माहोल किती छान आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. हॅव गॉड ब्लेस यू, हॅपी लाईफ, हॅपी फ्युचर. आणि खूप छान बधाई दिली आहे. मी खूप खुश आहे. मेरा बहुत क्रॉप है, आजा आगे आजा. अरे इधर आजा.